आता पिकानुसार तणनाशकांचा वापर, कोणत्या पिकाला कोणतं तणनाशक आहे याबद्दल आपण माहिती पाहूया. सगळ्यात पहिले सोयाबीनवर घ्या. सोयाबीनला पेंडामेथिलिन आहे, पण 1200 मिली म्हणजे 30% वाला पेंडामेथिलिन जे आहे, स्टॉम्प वगैरे पनिटा, हे 1200 मिली प्रति एकर असतं. आणि पेंडामेथिलिन 38.7 जे आहे, झिलर आहे, स्टॉम्प एक्स्ट्रा आहे, दोस्त सुपर आहे, हे 700 मिली प्रति एकर. पण पेंडामेथिलिनची सोयाबीनसाठी काय आहे, आपल्याला खूप चांगला पर्याय सोयाबीनसाठी असल्यामुळं पेंडामेथिलिन शक्यतोवर मी तरी शिफारस करत नाही. बाकी पिकांना जिथं पर्याय नाही तणनाशकांचा त्यांच्यासाठी ठीक आहे, पण सोयाबीनसाठी आपल्याला खूप चांगला पर्याय आहे, तो म्हणजे अमोनी. डायक्लोसुलॉम नावाचा घटक आहे अमोनीमध्ये. हे रुंद पानाचं आणि गवतवर्गीय दोन्ही तणांचं नियंत्रण करते. 12.4 ग्रॅम फक्त त्याचा डोस आहे, एक पाकिट एका एकराला. हे निसर्गासाठी सुद्धा चांगलं आहे, जमिनीसाठी सुद्धा सेफ आहे, कमीत कमी खर्चाचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही ते तणनाशक वापरलं तर आंतरमशागत सुद्धा करायचे काम नाही महिनाभर, असं हे अत्यंत उत्कृष्ट तणनाशक म्हणजे अमोनी. त्यानंतर फ्ल्युमिओक्झिन जे आहे, सुमिमॅक्स, हे सुद्धा काही शेतकरी वापरतात 100 मिली प्रति एकर. सगळ्यात बेस्ट जर तुम्ही म्हटलं तर उगवणपूर्व तणनाशकामध्ये अमोनी हे तणनाशक आपण जर वापरलं तर महिनाभर तुम्हाला तण यायचं काम नाही, तुम्हाला डवरणी करायचं काम नाही, आणि तण जर आलं नाही तर एकदम सुदृढ वाढ सोयाबीनची तुमची खूप चांगली वाढ होऊ शकते. त्यामुळे शक्य झालं तर आपण अमोनीचाच वापर करावा. हे अमोनी जे आहे एकरी खर्च कमी आहे याचा म्हणजे याचा जर आपण विचार केला तर एकरी खर्च याचा अत्यंत कमी आहे इतर तणनाशकाच्या तुलनेत. वेळेवर वापर होतो आपला, कारण आपण पेरणी चांगला ओलावा असल्याशिवाय करत नाही, आणि चांगला ओलावा यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे चांगला ओलाव्यात आपण पेरणी केली की लगेच 72 तासाच्या आत याला वापरायचं आहे. तण येण्यापूर्वीच नियंत्रण होतं, म्हणजे तण आल्यानंतर नियंत्रण करण्याच्या भानगडीत पडायचंच नाही, त्याला येऊच द्यायचं नाही. म्हणजे ते अन्नद्रव्याचं आणि पाण्याची कॉम्पिटिशन पिकासोबत करणार नाही. तण येण्यापूर्वी नियंत्रण होतं. खत, सूर्यप्रकाश याच्यासोबत स्पर्धा ठरते. तण जर आलं तर हे सगळं लफडे करणार, त्यामुळे तणच येणार नाही. 1 महिन्यापर्यंत आंतरमशागत करण्याची गरज भासत नाही. निवडक आपलं आपण काय म्हणतो त्याला, उगवणपूर्व तणनाशक जेव्हा आपण वापरतो तेव्हा शक्यतोवर जमिनीची हलवाहलव करू नये. म्हणजे हे तणनाशक फवारलं तर एक वरचा थरामध्ये पूर्ण तणनाशकाचा एक पडदा तयार होतो. जर आपण त्याच्यात आंतरमशागत केली तर खालचं बी वर येऊ शकतं, आणि तणनाशकाचा पडदा जो तयार झाला तो विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे शक्यतोवर कुठलंही उगवणपूर्व तणनाशक जर वापरलं तर शक्यतोवर जमिनीची 1 महिन्यापर्यंत हलवाहलव करू नये. केलं तर काही फारसा फरक पडत नाही, पण नाही केलं तर त्यात अजून चांगले रिझल्ट येतात. आणि जर आपण आंतरमशागत जी करतोय ती फक्त तुमच्या तण नियंत्रणासाठी महत्त्वाची आहे, तर जर तणच जर नियंत्रित झालं तर तुम्हाला आंतरमशागत करायची गरज पडत नाही, पिकांना शॉक लागत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. उगवण पश्चात तणनाशक आपण जेव्हा वापरतो तेव्हा पिकाला झटका लागतो, शॉक लागतो. पण उगवण पूर्व तणनाशक हे पीक उगवलेलंच नसतं, त्यामुळे पिकाला शॉक लागायचं, झटका लागायचं कामच नाही. त्यामुळं सोयाबीनसाठी अत्यंत उत्कृष्ट, खूप सुंदर रिझल्ट येईल, कमी खर्चाचं, आंतरमशागतीची गरज नाही, महिन्याभरापर्यंतचं तण कंट्रोल करण्यासाठी अमोनी हे सर्वोत्कृष्ट तणनाशक आहे. जर तुम्हाला अमोनी फवारणं झालंच नाही, मराठवाड्यामध्ये खूप शेतकरी याचा खूप चांगला वापर करतात. जालना जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, त्यानंतर काही भागात तुमच्या लातूरमध्ये सुद्धा, विदर्भामध्ये बुलढाणा अकोल्यामध्ये थोडाफार शेतकरी वापर करतात. पण यवतमाळ, त्यानंतर तुमचं वर्धा, नागपूर, चंद्रपूर, नांदेड या भागामध्ये कमी शेतकरी वापर करतात. या शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा खूप चांगला पर्याय आहे. सगळ्याच शेतकऱ्यांसाठी उगवणपूर्व तणनाशक अमोनीचा वापर हा खूप फायद्याचा आहे. जर समजा ते वापरणं झालंच नाही आणि उगवण पश्चातच वापरायचं असेल तर मग तुम्हाला बरेच पर्याय आहे. फक्त गवतवर्गीय तण जास्त असेल तर तुम्ही बूस्टर क्यूफॉप जे आहे ते वापरू शकता, पण यानं रुंद पानाचं तण जाणार नाही. गवतवर्गीय तण खूप चांगलं कंट्रोल होईल. हे तुम्ही एखाद्या रुंद पानाच्या तणनाशकासोबत सुद्धा क्यूफॉप वापरू शकता. त्यानंतर टर्गा सुपर हे सुद्धा गवतवर्गीय तणांसाठी आहे. ओडीसी जी आहे हे इमेझाथायपर प्लस इमेझामॉक्स जे आहे गवतवर्गीय आणि रुंद पानाच्या तणासाठी 40 ग्रॅम प्रति एकर हा डोस आहे. इमेझाथायपर जे परश्यूट, आजादी, गार्ड वगैरे जे नावं आहेत हे गवतवर्गीय आणि रुंद पानाच्या तणासाठी 400 मिलीचा याची मात्रा आहे. प्रोपाक्विझोफॉप जे आहे सोसायटी हे सुद्धा गवतवर्गीय आणि रुंद पानाच्या तणांसाठी आहे. शाखेद आहे, फ्युजीफ्लेक्स आहे, प्रोनाउन्स आहे, एंडोफिल चेस आहे,
असे अनेक तणनाशकं उगवण पश्चात तुमचे काम करणारे आहेत. त्यामुळं जे तुम्हाला योग्य वाटतं, पण मी असं म्हणेल की उगवण पूर्व तणनाशक सोयाबीनमध्ये वापरलेलं जास्त फायद्याचं. उगवण पश्चातमध्ये मी जे सांगितलं हे गवतवर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी क्यूफॉप तुम्ही एखाद्या परशूट अधिक क्यूफॉप किंवा शाखेत अधिक क्यूफॉप किंवा ओडिसी अधिक क्यूफॉप गवतवर्गीय तण जास्त असेल तर याचा वापर ॲडिशनल तुम्ही त्याच्यासोबत करू शकता. आता सोयाबीन मधील उगवणीनंतर वापरल्या जाणाऱ्या तणनाशकासोबत सोयाबीनसाठी स्पेशल मला या तणनाशकाच्या माहितीमध्ये मी कीटकनाशक याच्यासाठी टाकलंय की तुमचा दुसरा पुन्हा खर्च फवारणीचा होऊ नये यासाठी उगवण पश्चात तणनाशक जर तुम्ही वापरत असाल तर त्या उगवण पश्चात तणनाशकामध्ये रेज किंवा रावडी हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. याचा फायदा काय होतो, याच्यामुळं तुमची खोड अळी, चक्री भुंगा आणि बारीक अळी जर असेल तर या सगळ्या अळ्या कंट्रोल होऊन जातात. म्हणजे एकाच फवारणीत तुमचे दोन कामं, तणनाशकही फवारलं जातं, कीटकनाशकही फवारलं जातं, फवारणीचा खर्च वाचतो, योग्य वेळी तुमचं खोडकिडीचं नियंत्रण होतं. त्यासाठी उगवण पश्चात तणनाशकं जे असतात सोयाबीनचे त्याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशक बिनधास्त टाकू शकता, काही अडचण नाही. कीटकनाशक कीटकनाशकाचं काम करेल, तणनाशक तणनाशकाचं काम करेल.